साठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लाडकी बहीण योजना जुलै 25वा हप्ता अपडेट असणार आहे. पात्र असूनही मार्च, एप्रिल, मे, जून पैसे आले नाही तर लगेच तुम्हाला निवेदन द्यायचं आहे. कारण मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आले आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरती जर तुम्ही अर्जदार लॉग इन करून जर काही लाडक्या बहिणींनी मोबाईल पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून जर लॉग इन केलं तर काहीच इथं माहिती भेटत नाही किंवा फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जे काही अकाउंट असणार आहे तर काही लाडक्या बहिणींना काहीच माहिती इथे मिळत नाही. तर त्या लाडक्या बहिणींसाठी खास व्हिडिओ असणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींनी प्रयत्न केलेले आहेत. तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, कॅप्चा टाका, सबमिट करा, जेणेकरून काय होईल की तुमचं जे अकाउंट आहे ते अनलॉक होईल, म्हणजे लॉक झालेलं अकाउंट पुन्हा एकदा सुरू होईल. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे हप्ते बंद झाले असतील तर अनेक जण आपल्याला विचारत आहेत की आम्ही काय करायचं आहे. एक तर ऑप्शन होतं ते म्हणजे की ऑनलाईन तक्रारीचं, म्हणजे तुम्हाला तक्रार तुम्ही करता येणार आहे. जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्हाला म्हणजे केलेले अर्ज असू द्या किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही तक्रार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तक्रार फॉर्म आहे ते पूर्णपणे ओपन होणार आहे. तक्रार प्रकार, तक्रार श्रेणी यामध्ये तुम्हाला निवड करायची आहे व अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन तक्रार करू शकता. आता तक्रार सूचीमध्ये ज्यांचे तक्रार रिझॉल्व्ह झालेले आहे त्यांची इथे लिस्ट सुद्धा येणार आहे, ज्यासमोर पूर्ण माहिती येणार आहे की ज्यांची रिझॉल्व्ह म्हणजे सॉल्व्ह झालेली आहे तक्रार केल्यानंतर. त्यानंतर इन रिव्ह्यू म्हणजे त्यांची लिस्ट अजून वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्यांचं सुद्धा नाव येणार आहे. तक्रार केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येणार आहे, कंप्लेंट सबमिटेड. पण अनेक लाडक्या बहिणींना तक्रार सुद्धा करता येत नाही, ऑनलाईन प्रकारे त्यांना लॉग इनच होत नाही. मग आम्ही काय करायचं आहे, तर आयडी पासवर्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे तक्रार करण्यासाठी, तुम्ही सेतू केंद्रामध्ये चौकशी करू शकता किंवा ज्या बहिणींकडे आयडी पासवर्ड आहे, तुमच्या जवळचे जे मैत्रीण असतील, बहीण असतील किंवा कोणी असू दे, त्यांच्या अकाउंटवरून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. असं काही नाही की फक्त तुम्ही स्वतःच्याच आयडीवरून किंवा तुमच्या स्वतःच्याच अकाउंटवरून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर असं काही नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीचे असू द्या, तुमच्या घरच्या कोणत्या महिलांच्या असू द्या, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता त्यांच्याकडे आयडी पासवर्ड आहे किंवा सेतू केंद्र आहे, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. बरं, कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला असं मेसेज देखील येणार आहे बघा, तक्रार फॉर्ममध्ये तुम्ही तक्रार श्रेणी आहे ते निवडू शकणार आहात. तक्रारला इथे काय आहे की रिप्लाय सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अनेक बहिणींची इथे काय झालं आहे, तक्रार रिझॉल्व्ह झाल्यानंतर इथे सदर योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आपला अर्ज मंत्रालय स्तरावरून रद्द करण्यात आला आहे. असं म्हणजे तुमचा अर्ज का इथे रद्द करण्यात आला आहे त्याचं कारण सुद्धा तुम्हाला कळणार आहे. पण आता महत्त्वाचं म्हणजे पात्र असूनही मार्च, एप्रिल, मे, जून महिन्याचे पैसे आले नाहीत किंवा ज्यांना लॉग इनच करता येत नाही, ज्यांचं अकाउंट लॉक झालेलं आहे, ज्यांना लॉग इन करताना प्रॉब्लेम येत आहे, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून प्रॉब्लेम येत आहे, त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, या संदर्भात मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती देण्यात आली की क्रॉस व्हेरिफिकेशन पुन्हा सुरू झालेले आहे, त्यामुळे तुम्हाला निवेदन देणं गरजेचं असणार आहे. अशा प्रकारे निवेदन लिहून तुम्हाला जे महिला व बालविकास अधिकारी आहे त्यांचे तिथे जाऊन तुम्हाला हे निवेदन द्यायचं आहे. बरं, कोणी निवेदन द्यायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींनी निवेदन द्यायचं आहे का, तर नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या लाडक्या बहिणी टॅक्स भरत नाही, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नाही, ज्या लाडक्या बहिणींकडे कोणतीही सरकारी नोकरी नाही किंवा घरी कोणीही सरकारी नोकरी करत नाही, ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनीच हे निवेदन द्यायचं आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा, आपल्याकडून 100% मदत होणार आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर प्रति महिला व बालविकास अधिकारी माझे लाडकी बहीण योजनेतील मिळणारे हप्ते बंद झाले आहे त्याची माहिती मिळण्याबाबत तुम्हाला काय करायचं आहे, एक अर्ज निवेदन द्यायचं आहे. कारण क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे व स्पष्टपणे मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आता हे निवेदन ज्यांचे आले आहे त्यांची क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. खरोखर पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा हप्ता सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र असाल तरच निवेदन द्या, जर नसाल तर पुन्हा तुमच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र शासनाने जून 2024 मध्ये सुरू केलेली लाडकी बहीण योजनेतील मिळणारे 1500 रुपये जे हप्ता मला मार्च पासून मिळत नाही, तो हप्ता कधीपासून सुरू होईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक निवेदन द्यायचं आहे. तर हप्ता बंद करण्यात आला ह्याची माहिती मला मिळावी अशी मागणी मी आपणास या माहिती मागणी अर्जाद्वारे करत आहे. तुमचं ठिकाण सही वरील प्रमाणे अर्ज करून याच्या 2 झेरॉक्स काढायचे आहेत व आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्या त्याच्यासोबत जोडायचं आहे. त्याने तुमची लाडकी बहीण योजनेची सगळी माहिती मिळवता येणार आहे. वर अर्जाचे आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीची सगळी माहिती भरायची आहे. तर लाडक्या बहिणीनो, अजून एक
महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जुलै महिन्याचा हप्त्या संदर्भात असणार आहे. ते सुद्धा त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांचे खाते व्यवस्थित आहे, ज्यांनी खात्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही किंवा खाते बदललेलं नाही, ज्या लाडकी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तुम्हाला देखील लाडक्या बहिणींनो हप्ता जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे. पुन्हा संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं करा. या संदर्भात तुमची काहीही तक्रार असू द्या किंवा तुम्हाला काही अडचणी येत असू द्या, बघा अशा प्रकारे काय होतं की शिफारस पत्र मागील वर्षी अनेक लाडक्या बहिणींनी दिले होतं, पण अंगणवाडी सेविकाताईंकडे देण्यात आले होते. मात्र सध्या काय झालं आहे, अंगणवाडी सेविकाताई कोणतेही शिफारस पत्र घेत नाहीयेत. बघा अशा प्रकारे होतं. तर तुम्ही काय करायचं आहे, सध्या महिला व बालविकास विभाग अधिकारीकडे जाऊ, तिकडे जाऊन तुम्ही एकदा काय करायचं आहे, अशा प्रकारे निवेदन द्या किंवा ऑनलाईन तक्रार तुम्हाला जमत असेल तर करा, कारण ऑनलाईन तक्रार केल्यानंतरही ते पेंडिंग पडत आहेत, इन रिव्ह्यू मध्ये पडत आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांनाही शेअर करायचं आहे. तुमची बहीण असो, आई असो, तुमच्या मैत्रिणी असो, हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे, नक्की शेअर करा. व पुढील सगळ्या सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनेत्र चॅनलला व पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.